श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 2 व्हिडिओ स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा ते तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो तर स्वामी भक्तांसाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा स्वामींची सर्वात आवडती सेवा करण्याची इच्छा असेल ना या प्रकट दिनानिमित्त, तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि थोडा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, आपल्याला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला, सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे. तर आता प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी हा एक उत्सवच असतो. म्हणजे प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो. आता मी ज्यांना काही वेळ नाही किंवा कमी वेळेच्या सेवा तुमच्याशी ऑलरेडी 2 शेअर केलेल्या आहेत. आता आजची सेवा अशी आहे. आता ही सेवा कशासाठी करायची हे तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते. ही सेवा तुम्ही जर समजा तुम्हाला गर्भधारणा होत नसेल किंवा मूलबाळ वगैरे होत नसेल किंवा नोकरी वगैरे लागत नसेल किंवा इतरही गोष्टी म्हणजे आर्थिक अडचणी असो, नवरा बायकोची भांडणं असो, इतरही म्हणजे कितीही मोठे मोठे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये असो, कोर्ट कचेरीचे असो, लग्नाचे असो, कसल्याही प्रॉब्लेम असले ना तरी तुम्हाला ही सेवा 100% लाभदायी होते. म्हणजे इतकी प्रभावी अशी सेवा आहे ना. मी तो वेळोवेळी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. पण आता माझ्या दुखण्यामुळे मला ही सेवा काही करता येत नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न करते की जशी होईल तशी मी स्वामींची सेवा करावी. आता कुठली आहे ही सेवा? तर ही आहे स्वामींचे 21 दिवसांचे पारायण. स्वामींचे 21 दिवसांचे पारायण कसे करायचे, काय करायचं हे सगळं तुम्हाला मी ना बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. पण आता फक्त या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगणार आहे आणि नियम सांगणार आहे. तर आता ज्यांना कुणाला 21 पारायण करायचे आहेत तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की 21 अध्याय एका वेळी वाचायचे, कसं वाचायचं ते आम्हाला सांगा. तर सगळ्यात अगोदर सगळ्यात सुरुवातीची म्हणजे या पारायणाची सुरुवात म्हणजे पूजा मांडणे. आता जर तुम्हाला सगळं सागर संगीत करायचं आहे, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुमचं म्हणजे नाही का इच्छा आहे की मला सगळं व्यवस्थितच करायचं आहे, तर तुम्ही नक्की पूजा मांडणी करू शकता व्यवस्थित अशी. पण जर तुम्हाला शक्य नसेल ना तर फक्त रोज वाचन करताना पोथीची पूजा करायची. आता रोज आपण देवपूजा करतोच ना, त्यासोबतच पोथीची पूजा करायची आणि वाचनाला सुरुवात करायची. आता हा झाला पूजा मांडणीचा नियम. आता दुसरी गोष्ट म्हणजे की नैवेद्य रोज दाखवायचा का? तर तुमची इच्छा असेल ना रोज आपला भाजी पोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा रोज एखादा गोड पदार्थ तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार, असं काही नाही. स्वामींना भाजी भाकरी सुद्धा चालते आणि गोड नैवेद्य सुद्धा चालतो. त्यानंतरचा नियम म्हणजे आता काहींचं असं असतं की सुरुवात कशी करायची. तर कुठलं 1 दिवसाचं करा तुम्ही, 3 दिवसाचं करा, 11 दिवसांचं करा किंवा 21 दिवसांचं करा. सुरुवात करत असताना पहिला आपल्याला संकल्प हा करायलाच लागतो. संकल्प केल्याशिवाय आपली कुठलीही इच्छा आहे ना ती पूर्ण होत नाही. आणि स्वामींचं 21 दिवसांचं पारायण म्हणजे ही अशी सेवा आहे ना, अगदी 24 तासात देखील तुमची इच्छा पूर्ण होते. पण त्यासाठी संकल्प करणं गरजेचं आहे आणि ही सेवा मनोभावे करणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला संकल्प करायचा. संकल्प करून झाल्यानंतर आता संकल्प कसा करायचा याचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवरती तुम्हाला मिळून जातील, आपल्याही चॅनलवरती आहे. संकल्प करून झाल्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम पोथीची आणि नित्यसेवेच्या पुस्तकाची पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे आपली देवपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा, नित्यसेवेच्या पुस्तकाची आणि पोथीची, स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे त्याची पूजा करून घ्यायची आणि वाचनाला सुरुवात करायची. तर वाचनाला सुरुवात करत असताना स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकातील स्वामी स्तवन आपल्याला अगोदर वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला पोथीची सुरुवात करायची आहे. म्हणजे पोथीला वाचनाची सुरुवात करायची आहे. आता बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की 21 अध्याय, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र हे सगळं मला एका वेळेत होत नाही. तर मग तुम्ही काय करायचं, समजा लहान बाळ असेल किंवा वयोवृद्ध घरात माणसं असतील किंवा काम भरपूर तुम्हाला असेल तर नाही मग कंटिन्यू ही सेवा करता येत, कारण या संपूर्ण सेवेला 1.5 ते 2 तास लागतातच. त्यामुळे मग अशांनी काय करायचं, सकाळी जेव्हा तुम्ही पूजा मांडणी संकल्प वगैरे कराल ना तर तेव्हा तुम्ही स्वामी स्तवन, त्याचबरोबर तारक मंत्र आणि स्वामींचं म्हणजे 11 माळी जप आहे ना तो म्हणून घ्यायचा आणि 7 अध्याय वाचायचे. म्हणजे सकाळी 7, दुपारी 7 आणि संध्याकाळी 7 असं जरी तुम्ही वाचलं ना तरी काहीच हरकत नाही. म्हणजे एका दिवसात तुमचे 21 अध्याय होतात. आता एका दिवसात 21 अध्याय म्हणजे त्या दिवशीचं तुमचं एक पारायण पूर्ण झालं. असे 21 पारायण तुम्हाला करायचे 28 फेब्रुवारी पासून ते तुम्हाला 20 तारखेपर्यंत. आता तुम्ही म्हणाल की 28 फेब्रुवारी पासूनच का, म्हणजे 28 फेब्रुवारी ते 20 तारीख म्हणजे प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत 21 पारायण होतात. पण आता तुम्ही 28 तारखेला सुरुवात करून जमणार नाही, कारण 28 ते 20 या वेळेमध्ये किंवा या तारखांमध्ये बऱ्याचशा महिलांच्या मासिक पाळीच्या डेट सुद्धा असतात. मग अशांनी काय करायचं, आपली जर मध्ये डेट असेल ना तर
मग 4-5 दिवस अगोदरच सुरुवात करायची, म्हणजे 20, 19, 21, 22 अशा तारखेपासून सुरुवात करायची, म्हणजे आपले 21 पारायण होतात. म्हणजे 21 पारायणं ही जी इतकी शक्तिशाली सेवा आहे ना स्वामींची, की 24 तासात देखील तुम्हाला रिझल्ट देते. आता नियम काय पाळायचे, सुतक वगैरे असेल तर ते दिवस तुम्ही ऍडजस्ट करू शकता. त्याचबरोबर मासिक पाळीचे दिवस तर तुम्हाला सांगितलं मी अगोदरच, तुम्हाला सेवा करायची आहे. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला इच्छा असेल तर करू शकता, तसं काही हरकत नाही. म्हणजे आता काही काहींचं कसं असतं की गर्भधारणेसाठी सुद्धा पारायण करत असतात, तर अशांनी सुद्धा नाही ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे, जोपर्यंत तुम्ही 21 पारायण घरामध्ये करताय ना, नॉनव्हेज शक्यतो करू नका. म्हणजे 99% टाळाच. पण जरी तुमच्या घरातल्या व्यक्तींना, म्हणजे व्यक्ती खात असतील ना, तर मग काय पर्याय नसतो, त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही हात सुद्धा लावू नका. म्हणजे त्यांचं बनवायचं किंवा खायचं होण्याच्या अगोदरच तुम्ही तुमचं पारायण जे आहे ना ते वाचन करून घ्या. नैवेद्य रोज दाखवला तरी चांगलंच आहे, नाही दाखवलं म्हणजे तुमच्या मनाने, असं काही नाही. इतके सोपे नियम आहे. 21 दिवसांची ही स्वामी चरित्र सारामृताची तुम्ही सेवाला नक्की करून पहा, मनोभावे करून पहा, कुठल्याही बाबतीत मनात द्वेष न ठेवता करून पहा. आणि इतकी, म्हणजे तुम्हाला सांगू का, इतकी मनोभावे ही सेवा होते ना, म्हणजे पहिला दिवस तुम्हाला थोडासा अवघड जाईल, दुसरा दिवस थोडासा अवघड जाईल, पण तिसऱ्या दिवसापासून तुम्ही स्वामी नामात इतके तल्लीन व्हाल ना, या स्वामींच्या म्हणजे पारायणाच्या वाचनात इतके तल्लीन व्हाल ना, तुम्हाला काहीही वाटणार नाही सेवेचं. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मला भयंकर असा मायग्रेनचा त्रास आहे, आणि तरी सुद्धा मला इतकं वेड आहे ना, म्हणजे असं वाटतंच की मला ही सेवा करायचीच आहे. म्हणजे अगदी ओढ लागते या सेवेची. पण आता सध्या तरी माझा मायग्रेनचा त्रास खूप वाढल्यामुळे मला 21 दिवसांची करणं जमणार नाही, पण जशी होईल तशी मी मात्र 100% करणार आहे. तर तुमची सुद्धा काही इच्छा असेल, नवरा बायकोची भांडणं असतील, गर्भधारणेविषयी काही प्रश्न असतील, लग्न जमत नसेल, कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही लेवलच्या समस्या असू, जर संकल्पयुक्त तुम्ही जर 21 पारायण केले आणि स्वामींना कुठलाही नवस तुम्ही बोललात ना, तर 100% तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता प्रकट दिनानिमित्त ही 21 दिवसांची सेवा नक्की करून पहा. तर चला, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.